नासिक में विधायक रोहित पवार ने राज्य की राजनीति पर तीखा हमला बोला है। उन्होंने आरोप लगाया है कि महाराष्ट्र में गलिच्छ राजनीति बढ़ रही है और भोंदूगिरी को सत्ताधारियों का समर्थन मिल रहा है। कई गंभीर मुद्दों पर भी उन्होंने सवाल उठाए हैं। नासिक में विधायक रोहित पवार ने राज्य सरकार और भाजपा पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में भोंदूगिरी तेजी से बढ़ रही है और इससे सत्ताधारियों का संरक्षण मिल रहा है। पवार ने आरोप लगाया कि एक भोंदू बाबा शून्य से हजारों करोड़ का मालिक बन जाता है, जो बिना राजनीतिक समर्थन के संभव नहीं है। उन्होंने नासिक के हालिया प्रकरण का जिक्र करते हुए दावा किया कि इसमें कई अधिकारियों और महिलाओं की वीडियो सामने आए, लेकिन नेताओं से जुड़े वीडियो गायब है। डिलिमिटेशन कानून को लेकर भी उन्होंने सरकार की आलोचना की और कहा कि इसे जबरदस्ती लागू करने की कोशिश हो रही है, जबकि जनता की असली समस्याएं नजरअंदाज की जा रही है। पवार ने यह भी आरोप लगाया कि सरकार भोंदूगिरी को बढ़ावा देकर समाज को गुमराह कर रही है। नाही कायदा तर आहे ना, पण भाजपचं सरकार आल्यानंतर भोंदूगिरी जर वाढत असेल त्याला आपण काय करणार? इथं जे काही सामान्य लोक आहेत त्यांना तुम्ही विचारा, 10 वर्षामध्ये तुम्ही तुमची प्रॉपर्टी किती लेवलनी वाढवू शकता? इथं बिचारा शेतकरी कष्ट करतो, युवांना नोकऱ्या लागेना आणि हा भोंदू बाबा 10 वर्षापूर्वी त्याची भोंदूगिरी सुरू करतो आणि शून्यापासून आता 2000 कोटीचा मालक होतो. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या सहकार्यातून तर हे होणार नाही. मग सामान्य लोकांना कुठंच काय त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि भोंदूगिरी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपच्या काळात वाढत असेल तर मग ह्याला कुठं ना कुठेतरी जो काही चुकीचा विचार आहे, ज्याला आपण प्रतिगामी विचार म्हणतो, नाहीतर मनुवादी विचार म्हणतो, याच्यामुळेच कुठेतरी भोंदूगिरी वाढते असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि शेवटी लोकांना अडचणीच इतक्या वाढलेल्या आहेत तर कुठेतरी लोक सुद्धा आता म्हणायला लागलेले आहेत की एवढं कष्ट करून आपल्याला कुठंच न्याय मिळत नसेल तर कुठला तरी एखादा बाबा असेल, तो जो सांगत असेल नाही नाही नीट होईल, हे होईल, तर साहजिकच भोलीभाबडी लोक असतात, त्यांना वाटतं की हां ठीक आहे, बघू आपण हा प्रयत्न करू, ही पूजा करू, ते करू, आणि त्याच्यात कुठेतरी भोंदूगिरी मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याला सरकारकडनं मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या, नाशिकमध्ये जे काही प्रकरण झालं होतं त्यामध्ये 70 अधिकारी आणि नेत्यांचे महिलांबरोबरची व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये हनी ट्रॅपिंग झालं असं म्हणतात. कुठे गेले व्हिडिओ? आता हा भोंदूबाबाचे म्हणजे खरात हा प्रकरण वाजलं गाजलं, त्यानंतर गरीब महिलांचे, सामान्य परिवारातल्या महिलांचे व्हिडिओ बाहेर आले दुर्दैवाने. पण मग नेते कुठे गेले? नेत्यांचे व्हिडिओ? मग नेत्यांचे व्हिडिओ राजकारणासाठी तुम्ही वापरणार आणि गरिबाच्या सामान्य लोकांचे व्हिडिओ मात्र तुम्ही स्प्रेड करणार. हे काय चाललंय इथं या महाराष्ट्रामध्ये? आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटतं की हे जे काय राजकारणाला ब्लॅकमेल करण्यासाठी हे व्हिडिओ जे वापरले जातात, हे जे गलिच्छ राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय, ते कुठं ना कुठेतरी खोडून काढावं लागेल. आता काल परवा जो डिलिमिटेशन कायदा मारून मुटकून या देशामध्ये पार्लमेंटमध्ये स्पेशल सेशन करून आणण्याचा प्रयत्न तिथे केला, तसा संविधानाच्या विरोधात आहे. तुम्ही खोलात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गेलात तर आता ह्याच्यात आज मुंबईमध्ये भाजप आंदोलन करते, सरकार तुमचं, आणि तुम्ही तिथं आंदोलन करताय. आता एका महिलेचा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आपण सर्वांनी बघितला. 2-2 तास लोकांना थांबून ठेवलंय गाडीमध्ये आणि यांचं आंदोलन चाललंय. अहो, आंदोलन करायचं असेल तर शेतकऱ्यांना अडचणी, त्यासाठी आंदोलन करा. 1,00,000 कोटी रुपये गरिबाचे, छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित आहेत, त्यासाठी तुम्ही आंदोलन करा. नोकऱ्या मिळत नाही त्यासाठी आंदोलन करा. आता प्यायच्या पाण्याचा प्रश्न या दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्याच्यात केळीचे रेट वाढणार, त्यानंतर महिलांवर अत्याचार होतात, त्याच्यासाठी आंदोलन करा. बघू तरी तुमच्यात किती हिंमत आहे. तुमचं सरकार असलं तरी रस्त्यावर तुम्ही सामान्य लोकांसाठी उतरा. पण आला वरून आदेश, टूलकिट आलं, वरून सांगितलं चला उतरा रस्त्यावर, करा इंडिया आघाडीचा तिथं त्या ठिकाणी विरोध, आणि लागले तुम्ही सुरू कामाला लागले. म्हणजे आदेश आल्याशिवाय तुम्ही काम करत नाही. ही दुर्दैवाने महाराष्ट्राच्या भाजपची परिस्थिती आहे.